उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असतानाच ही मागणी। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळली आणि 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचाही समावेश। अपघातातील सर्वजण दिंडोरी तालुक्याच्या इंदोरी गावाचे रहिवासी। रुपाली चाकणकर आणि अत्याचारी भोंदू अशोक खरातमध्ये 177 कॉल। बहीण प्रतिभा चाकणकरांचेही खरातसोबत 236 कॉल। अंजली दमानी यांचा हा आरोप। चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याची मागणी। ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही। मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। पक्ष सोडून काही जण पदासाठी तर काही जण लपण्यासाठी आणि काही जण वाचण्यासाठी जातात। नाईकांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा। सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। पालकमंत्री गोरे, माजी आमदार असलेले राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारतीय एलपीजी टँकर ग्रीन सानवी मुंबईच्या दिशेने 44,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन 6 एप्रिलपर्यंत भारतात दाखल होणार। हॉर्मुझ स्ट्रेटमधून भारताचं 7वं जहाज हे निघालं। एल्फिन्स्टन पुलाच्या अंतिम पाडकामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, तर रात्री 10:30 वाजेपासून उद्या सकाळी 6 पर्यंत मेगा ब्लॉक असेल। सीएसएमटी ते दादर लोकल सेवा पूर्णतः बंद असणार। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची आज निवड होईल। जिल्हाध्यक्ष निवडीवेळीच्या राड्यानंतर परिषदेच्या आवारात 144 कलम लागू। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं